शेगाव नगरपालिकेने मळनिसर केंद्र आपल्या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केलेली होती. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता. भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात होता की त्याची आम्ही तक्रार वेळोवेळी कलेक्टर, आयुक्त यांच्याकडे केली होती, पण त्यात आम्हाला कुठलंही यश मिळालं नाही. त्यानंतर आम्ही कोर्टाकडे धाव घेतली. आज कोर्टाने त्यात आदेश दिलेला आहे. कलेक्टरला त्यात आदेश दिला की बा त्याची चौकशी करून अहवाल तुम्ही सादर करण्यात यावा आणि त्यानंतर आता सगळ्या जनतेचं आणि सगळ्याचं लक्ष आता त्या कलेक्टर साहेबांच्या अहवालाकडे आहे आणि आता आम्हाला निश्चितच न्याय त्या गोष्टीत मिळणारच आहे. काय तक्रार होती आपली? काय भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला? भ्रष्टाचार असा झालेला आहे की जी जमीन कृषक होती ती अकृषक दाखवण्यात आलेली आहे. त्याचे भाव रेट वाढून जी जमीन 5 एकर 24 गुंठे जे 22,25,000 खरेदी केलेली आहे, तीच जमीन 1.5 एकर घेतली समजा 60 गुंठे, तर ती 3,13,50,000 विकत घेतलेली आहे. यात इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची किंमत आज रोजी जरी काढली, समजा बाजूचं शेत विकलं गेलं ते 10 ते 15 लाख रुपये किंमत आज रोजी आहे त्याची. त्या व्यक्तीचे पेरपत्रक 2021, 22, 23, 24पर्यंत आहे आणि त्या व्यक्तीनं आतापर्यंत त्याचा मोबदला घेतलेला आहे. म्हणजे ना पिकीचा म्हणा, तो जो आहे तो ऑनलाईन झालेला आहे. 24लाही ऑनलाईन झालेला आहे त्या व्यक्तीचा. म्हणजे हे जर जमीन कृषक आहे ते कृषक तुम्ही दाखवून जबरदस्ती हा पैशाचा व्यवहार कशाला करून राहिले तुम्ही? आणि जमीन गरज नसताना खरेदी कशाला करून राहिले?